बघा मित्रांनो, आज तो सैराट आज त्याची उसटणे अड्ड्यामध्ये 14 मे 2025 छत्रपती संभाजी महाराज जयंती त्याच्या मुलं आज म्हणजे इथे शर्ती होत्या आणि आपलं सैराट आणि भुंगा हे झालेलं आहे, गुलाल झालेला आहे चांगलाच. तर याच्यावर सुद्धा माझं खूप प्रेम आहे. तर जितेश दादा आणि नमस्कार सुनील दादा. तर आज एक प्रेक्षणीय लढत बघायला भेटली, आपला सैराट आणि भुंगा आणि दुसरी गाडी आपली बाकासूर आणि घोटचा सर्जा. तर आजच्या गुलालाबद्दल काय बोलाल दादा? गुलालाबद्दल बोलायचं म्हणजे आमची इच्छा होती ती गाडी खेळायची आणि ती आज सैराटने पूर्ण करून दाखवली. तर दादा आज आपला म्हणजे पायरा सैराटचा भुंगा सोबत कसा काय जुळून आला अचानक, म्हणजे कसं काय? अचानक नाही, यो पायरा 10 दिवसापूर्वी झाला होता. शिवाशेठची आणि मिलिंद शेठची बात झाली होती आणि त्याच्यामुळे शिवाशेठ आणि मिलिंद शेठचा बोलणं होता, आम्ही दोन्ही साईडने खेळणार होतो. आणि आपला बाकासूर सोबत कोणी गाडी जुळवली? आपला मिलिंद शेठचं नाव होता, त्याच्यावर सचिन शेठ ओले यांनी नाव फिरवलं. तर दादा आज मस्त प्रेक्षणीय लढत बघायला भेटली आणि आपला बाकासूर सुद्धा मैदानात कसा बोलाला त्याच्याबद्दल काय बोलाल? बाकासूर बोला तर महाराष्ट्राचा देव आहे आणि त्याचा नाद नाही करावा का, तर तो कोणत्याही क्षणी काय पण करू शकतो आणि त्याची आमची गाडी झाली, आम्हाला भरपूर अभिमान आहे आणि सैराटने ती गाडी विजय केली. आणि आज बाकासुराच्या समजा शर्यतीमध्ये सैराट आपला नंदी पालाला, तर याचं नाव अजून म्हणजे टॉपला येणार, म्हणजे याच्याबद्दल काय बोलाल? हल्ली टॉपलाच आहे ना, आता ही गाडी एवढी मोठी टॉपची मारते म्हणजे टॉप मध्येच आहे ना बाई. टॉपची गाडी तर झालीच आता. आणि आता दादा म्हणजे या पूर्ण शर्यतीचा आजचं नियोजन कोणी केलेलं होता? आमचे नियोजन म्हणजे शिवाशेठच करतात. शिवाशेठ आणि आमचे मिलिटरी कॅम्पातले कदम साहेब आहेत आणि विशाल विराटे सुकापूर आणि जितेश कालेन आणि मी, आम्ही 5 मिळून नियोजन करतो. आणि आजचा सैराटचा सुट्टी मेकर कोण होता? सुट्टी मेकर आर्यदादा गोलवली, केशव मामा दलवी आणि आपले बाल्या मामा वसार. आणि आपला सैराटचा गुलाल करून देणारा ड्रायव्हर कोण होता भाऊ? विठ्ठल नाना बुतकर. का तर आमची अगोदर 2 दिवसा अगोदर बात झाली मिलिंद शेठच्या, मिलिंद शेठ बोललेला आम्हाला का तू ड्रायव्हरचं टेन्शन घेऊ नको, मी नानाला बोलवले. तर दादा या सैराट विषयी थोडीशी अशी माहिती द्या ना, का सैराटला असं वर्कआउट करायला जास्तीत जास्त तुम्ही किती दिवसात नेता असं चालायला वगैरे? आम्ही चालायला काही नेत नाही, बैलाला उद्या काय शर्ती आहेत तर आज आम्ही बैल चालवतो, फक्त तेवढा करतो आणि मग शर्तीला आणतो. तर दादा आज म्हणजे ही शर्यत होणार हे जास्त माहिती पण नव्हतं, कारण अचानक बाकासूर आणि सर्जाची इथे एंट्री झाली तर खूपच लेट आले. बरेच इथं जे बैलगाडा प्रेमी होते त्यांना माहिती नव्हतं का ही शर्यत होणार आहे, तर एवढं लेट नियोजन कसं काय? म्हणजे आम्हाला माहिती होता बाकासूर आणि सर्जा येणार आहे तो, आणि ते म्हणून आम्ही पहिली गाडी घेऊन घेतली आणि नंतर आम्हाला गॅरंटी होती की ती गाडी आले, सर्व माहिती होती. पहिली गाडी याची केलेली, ही पहिली गाडी जिंकलेली याची, पहिली गाडी याच मैदानात आताच. कोणासोबत होती ती? ती आमचे नावडेचे विशाल शेठ आहेत, विकास शेठ यांच्याशी झाली होती. सैराटचं म्हणजे आज आभारच मानायला लागतील, म्हणजे सकाळी म्हणजे आधी जी पहिली गाडी झाली ती सुद्धा म्हणजे तिला सुद्धा गुलाल मिळून दिला आणि दम न खाता या गाडीला सुद्धा गुलाल मिळून दिला. खरंच या नंदीचं जेवढं हे मानावं तेवढं कमीच आहे. तर दुसरा एक तुम्ही कोणता नंदी आणलेला का? नाही, आमची पहिले 3 आहेत टोटल आली. एका तर सैराट बॉम्ब मध्ये म्हणून सैराटवर आहे, अजून एक सैराटचे सेम कार्बन कॉपी आहे, ती पण सैराटच्या वरचा होणार आहे. तर दादा आपली ही गाडी घाटावरती कधी दिसणार? घाटावर शक्यतो आम्ही नाही बैल पाठवणार, 99% घाटावर नाही बैल पाठवणार. हा, तर दादा आता पुढच्या शर्यतीचा नियोजन कुठे? अजून आता ठरलं नाही, आता आम्ही घरी जाऊ, बैल थोडा आरामात 2-3 दिवसात करून घेऊया. चालेल दादा, नक्कीच तुमचा हा सैराट अख्ख्या महाराष्ट्रात आता व्हायरल झालेला आहे आणि या नंदीची तशी पण चर्चा होतीच पूर्ण महाराष्ट्रभर, आणि आज तर तो बाकासुराच्या सोबत सुद्धा त्याची चर्चा होणार आणि हा नंदी पुढे जाऊन असंच सगळ्या सैराट प्रेमींचं असं नाव वरती येणार आणि सैराट प्रेमी एवढे आहेत तेवढे नक्कीच या सैराटच्या सुखदुःखात नेहमी सोबत राहतील आणि असंच प्रत्येक नंदी पळत राहतील. आता तुम्ही बघितलं असेल ना, गाडी थोडी मागत होती, गाडी बैला चिपकून होती ना, बैल 100% ओव्हरटेक करणार, ही मला गॅरंटी आहे बैलावर. आणि ही गाडी म्हणजे बघण्यासारखी होईल ही मला भरपूर गॅरंटी होती. मी शिवाजीला बोललो का बिंदास गाडी खेळ, गाडी 100% आपली लागणार. आज ओव्हरटेकचा बादशाह आणि करून दाखवून सैराटने, काय सांगाल त्याबद्दल?
त्याबद्दल त्याचे बोलू तेवढं कमीच आहे. तुम्हाला काय सांगतो मी, तो म्हणजे मी जी मेहनत करतो त्याला समजतो सर्व मालक काय करतो आपल्यासाठी आणि काय नाही, आणि त्याच्यासाठी भरपूर करतो मी. आणि तो पण माझं नाव कुठे पडून देणार. मुख्य जण नंदीत आहेत महादेवाचे, ते पण आपलेच आहेत. म्हणजे नंदीचं काम करतात, माणसांचं काम करतात. हा, नंदी आपलेच आहेत, महादेवाचेच नंदी आहेत. आणि मी मेन गोष्ट म्हणजे घोटचा सर्जाचा फॅन आहे. घोटची सर्जा मला आवडतं पळताना, आणि घोटची सर्जाची सैराटची गाडी ही माझी भरपूर इच्छा होती. मी शिवा शेटला कधीपासून बोलत होतो का घोटची सर्जाने आपली गाडी शिवा शेट थोडा घाबरत होता. मी बोललो बिंदास आपले बैलाचा, तेव्हाच आपल्याला समजेल का काय आहे सैराट. दादा बघा ना, घोटचा सर्जा पण सहज कोणाला ओव्हरटेक करून देत नाही, आणि सैराट पण कोणाला ओव्हरटेक करून देत नाही. दोन्ही ओव्हरटेक किंग होते, पण त्याच्यामध्ये बाजी मारली सैराटने. विकास शेठ कान्हावकर बोललेले मागच्या 2 बाईट मध्ये का सैराटला ओव्हरटेक करणार अजून कोण नाही मुंबईमध्ये गाडी चिपकून असली तर ते विकास शेठला माहित आहे सैराट कसा आहे ते. मला वाटतं पिसोराच्या मैदानामध्ये बोलला आपणच बाईट घेतली तेव्हा पण. हो, विकास शेठ आमची घरची समोर गाडी झाली. मी त्यांचे दिलगिरी व्यक्त करतो का तर गाडी झाली त्याच्याबद्दल, का तर आमचे रिलेटिव्ह असते. दादा आजारातून उठला, आणि आजारातून उठल्यापासून सैराटने कुठे मागे ओलून बघितलं नाही, काय सांगाल त्याबद्दल? सैराटला माहित आहे मालक किती मेहनत करता, आणि मी भरपूर मेहनत केली, त्यांनी बघितलेली आहे काय काय केले आणि काय काय घातले त्याला. आता तुम्हाला मी सांगतो, मेडिकल मध्ये जातात लोक, मेडिकल कोल्याला जातात ना, विचारतात का सैराटला काय, सैराटवाला सुनील काय घेऊन जातात तो आम्हाला. आता काहीच नाही भाऊ, इंजेक्शन मी कधी पलवत नाही बाईल. आणि आता मुकेश शिंदे आहेत ते, अजून सतीश म्हात्रे, ते डॉक्टर लोकांना पण फोन करतात त्या सैराटला काय चालू केलं ते आम्हाला चालू करा. असं काय मी इंजेक्शन बैल पळत नाही, बैलाच्या त्यात माझी धमक आहे, आणि बैलाला मी कव्हर केला म्हणून बैलांनी माझ्यासाठी एवढी इज्जत राखली. बैला याच्यामध्ये धमक पाहिजे, इंजेक्शन वगैरे मारून काही होत नाही. काय नाही, इंजेक्शन बैल 1 वर्ष, आणि इंजेक्शन मारून जर पळवायचे असेल तर बैलगाडी क्षेत्र बंद करावा. त्याच्यामध्ये नंदीचा त्रास होतो का इंजेक्शन मारून? नंदीला 100% त्रास होणार. आता आपणच बघा ना, जिम करतो आणि काय हे घेतला तर त्याच्यामध्ये त्रास होतोच ना. त्याच्यामुळे बैल पण येतो, मुका जनावर आहे, त्याला आपण काय आपल्या आनंदासाठी मारू काय ना काय आणि पळू. सैराट नेहमी प्रत्येक अड्ड्यात असाच गुलाल मिळवत राहणार. तर तुम्हाला पुढच्या वाटचालीत खूप खूप शुभेच्छा. तुझी आम्हाला तुझ्या बाईट पण आम्ही भरपूर बघतो, आणि तुला आमच्या चॅनल, माझ्याकडनं तुझ्या चॅनलला भरपूर शुभेच्छा. चालेल दादा, धन्यवाद. तुमचा पण मला असाच आशीर्वाद राहू दे. बाय बाय.